लोकसभेत पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर हाय व्होल्टेज चर्चा होणार। विविध राज्यातील खासदार आपापल्या भाषेत चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार मराठीत चर्चा करण्याची शक्यता। गुजराती पार्ट्यांचा मुंबई महानगरपालिकेवर दरोडा। मनसेने लावले मुंबईत होर्डिंग। कचरा वाहतुकीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचाही मनसेचा दावा। रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो पोस्ट। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, योग्य वेळी सत्य बाहेर येईल, पोस्टमध्ये उल्लेख। माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात आज भेट होण्याची शक्यता। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोर। अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर निर्णय होणार। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर युतीच्या चर्चांना वेग। मराठीचा मुद्दा आणि कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसणाऱ्या बंधूंनी निवडणुकीतही एकत्र लढावं, कार्यकर्त्यांची इच्छा। भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोर। आज वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय मंथन बैठक। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांचा फोन। शहांच्या फोनमुळे राजकीय चर्चांना उधाण। नव्या राजकीय बांधणीचीही चर्चा। जालन्यात काँग्रेसला आणखी एक धक्का। कैलास गोरंट्याल मंगळवारी भाजपात प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आणखी काही महत्त्वाचे प्रवेश। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईत। आज ऑगस्टमधील नियोजित आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानासह इतर मैदानांची करणार पाहणी। 29 ऑगस्टपासून मुंबईत मनोज जरांगे आंदोलन सुरू करणार। 26 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। जूनपासून योजनेचा लाभ थांबवल्याची आदिती तटकरेंची माहिती। निवडणुकीआधी सरसकट लाभ, निवडणुकीनंतर मात्र संख्येला कात्री। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे। पाणी पातळी पोहोचली 35 फुटांवर। नदीकाठची गावं अलर्ट मोडवर। सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ। कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर। महापालिका प्रशासन सतर्क मोडवर। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद। काही गाड्या पाण्यात अडकल्या। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। नगरच्या घाटगर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी। भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवला। स्पिलवे गेटमधून 9200 क्युसेकनं विसर्ग। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसानं शेतीपिकांचं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। पैठणच्या जायकवाडीतला पाणीसाठा 83%वर, पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मागील 2 महिन्यांत मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतेम जलसाठा असल्यानं चिंता वाढली। आठवडाभर तुफान झोडपल्यानंतर आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता। काही जिल्ह्यात पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज। नांदेडमध्ये पावसाचा जोर ओसरला। गोदावरी मात्र दुथडी भरून वाहतीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणाचा जोगेश्वरी धबधब्यात बुडून मृत्यू। बुडत असलेल्या भावाला वाचवलं, पण स्वतः हर्षदीपच बुडाला। नागपूर आणि भंडाऱ्यात 3 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू। खेळत असताना खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 8 वर्षीय मुलांचा मृत्यू, तर भंडाऱ्यात 3 वर्षांचा चिमुकला नाल्यात वाहून गेला। कोल्हापुरातल्या नांदणी इथल्या हत्तीण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। हत्तीणीला नेण्यासाठी वंताराचे पथक कोल्हापुरात ठिय्या मांडून नागरिकांचा मोठा विरोध। आज श्रावणातला पहिला सोमवार। राज्यातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर प्रशासनही सज्ज।
भारताच्या सुरक्षिततेसाठी चिंतेची बातमी. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये व्हिसा फ्री प्रवेश. दोन्ही देशांमधील डिप्लोमॅट आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रवेशांसाठी व्हिसाची गरज नसणार. ISI कडून लेडी ब्रिगेड स्लीपर सेलचा वापर. मुलींचं धर्मांतर करून दहशतवादी कारवायांसाठी वापर. तपास यंत्रणांची धक्कादायक माहिती. चौथ्या कसोटीत भारतानं पराभवाच्या जबड्यातून खेचला विजयश्री सारखा ड्रॉ. आधी शुभमन गिल, नंतर जडेजा, सुंदरनं केला इंग्लंडचा हिरमोड.